आपलं अस्तित्व तर आहेच, पण या मानवी जीवनात व्यक्तिमत्व विकासाची एक अनोखी संधी उपलब्ध आहे. आज आपल्याला प्राध्यापक सुभाष जगताप यांचा एक खूप छान लेख मिळाला आहे, जो याच विषयावर खूप सखोल माहिती देतो. चला तर मग यावर थोडी सविस्तर चर्चा करूया. हा लेख आपल्याला सांगतो की व्यक्तिमत्व विकास म्हणजे नेमकं काय, त्याचे विविध प्रकार कोणते आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रवासात येणाऱ्या अडचणींवर मात करून आपण स्वतःमध्ये सकारात्मक बदल कसे घडवू शकतो. आणि यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे हा लेख केवळ तात्विक चर्चा नाही करत, तर आपल्या दैनंदिन जीवनात वापरता येतील अशा ठोस पायऱ्या देतो. आणि याची सुरुवात चिंतन या एका साध्या पण शक्तिशाली विचाराने होते. म्हणजे आपण कोण आहोत आणि आपल्याला काय बनायचं आहे यातील अंतर कमी करण्याचा हा एक प्रयत्न आहे असं म्हणू शकतो. लेखाची सुरुवातच खूप विचार करायला लावणारी आहे. ते जे वाक्य आहे की आत्मा नेहमीच अस्तित्वात आहे, पण व्यक्तिमत्व विकासाची संधी फक्त मानवी जीवनातच उपलब्ध आहे. हे वाक्य म्हणजे खूपच गहन वाटतं. याचा नेमका अर्थ कसा घ्यायचा? याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की व्यक्तिमत्व विकास ही एक आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. ही केवळ बाह्य सुधारणा नाही, जसं की चांगलं बोलणं किंवा चांगले कपडे घालणं, तर ही शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक अशा म्हणजे सर्व स्तरांवरची वाढ आहे. मूळ उद्देश हाच आहे की आपला आत्मसन्मान, संवाद कौशल्य आणि एकूण परिणामकारकता सुधारण्यासाठी आपली मानसिकता आणि वर्तन अधिक चांगलं बनवणं म्हणजे सद्गुणांना स्वीकारणं आणि दुर्गुणांना हळूहळू दूर करणं. हो, ही त्याची पहिली पायरी म्हणता येईल. लेखात एक वाक्य आहे जे मला खूप आवडलं. वर्षातून एकही सद्गुण आचरणात आणलात तर सुरुवातीला ते कठीण वाटेल, पण हळूहळू तुम्ही निश्चितपणे ध्येय गाठता. हे खूप व्यावहारिक वाटतंय. म्हणजे एकाच वेळी सगळं बदलण्याऐवजी एक लहान सुरुवात करा. अगदी. कारण जिथे हालचाल असते तिथे प्रगती असते आणि जिथे प्रगती असते तिथे परिपूर्णता येते. हाच विकासाचा मूळ गाभा आहे की नाही? सातत्यपूर्ण प्रयत्नांतूनच मोठे बदल घडतात. एका रात्री चमत्कार होत नाही. हा भाग मला विशेष महत्वाचा वाटतो, कारण बऱ्याचदा आपण माझा स्वभावच असा आहे असं म्हणून बदलाची शक्यताच नाकारतो. पण व्यक्तिमत्वाचे प्रकार समजून घेतले तर बदलासाठी नक्की कुठे वाव आहे हे कळू शकतं. तर लेखात व्यक्तिमत्वाच्या कोणत्या प्रकारांबद्दल सांगितलं आहे? हो, हे प्रकार म्हणजे आपल्या प्रवासाचा एक स्टार्टिंग पॉइंट समजायला मदत करतात. लेखात 5 प्रमुख प्रकारांचा उल्लेख आहे. पहिला प्रकार आहे सृजनशील. यांच्यात प्रचंड कुतूहल आणि नवीन गोष्टी करून पाहण्याची तयारी असते. ते नव्या कल्पनांसाठी नेहमीच खुले असतात. अच्छा, म्हणजे असे लोक जे सुट्टीसाठी नेहमीच्या ठिकाणी न जाता एखादी नवीन अनोखी जागा शोधून काढतील. त्यांना रुटीनपेक्षा नाविन्य जास्त आवडतं, बरोबर? अगदी तसंच. दुसरा प्रकार आहे कर्तव्यदक्ष. हे लोक संघटन, विश्वासार्हता आणि ध्येय निर्देशित वर्तनासाठी ओळखली जातात. कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्यात हे खूप शिस्तप्रिय असतात. दिलेल्या वेळेत काम पूर्ण करण्यावर यांचा भर असतो. आणि तिसरा प्रकार बहिर्मुख किंवा अंतर्मुख. यातला फरक बऱ्याचदा चुकीचा समजला जातो, नाही का? बरोबर. यातला मूळ फरक हा आहे की त्यांना ऊर्जा कुठून मिळते. बहिर्मुख लोकांना इतरांशी बोलून, समारंभात जाऊन, लोकांमध्ये मिसळून ऊर्जा मिळते. या उलट अंतर्मुख व्यक्ती एकटेपणात किंवा शांत वातावरणात राहून स्वतःला रिचार्ज करतात. याचा अर्थ ते लाजाळू असतात असं नाही, पण त्यांना सामाजिक संवाद जरा थकवणारा वाटू शकतो. आणि चौथा प्रकार आहे सहकार वृत्तीचा. यांच्यात करुणा, विश्वास आणि सहकार्याची वृत्ती प्रामुख्याने दिसून येते. म्हणजे हे असे लोक आहेत जे गटात काम करताना नेहमी सगळ्यांना सोबत घेऊन चालतात आणि वाद टाळण्याचा प्रयत्न करतात. आणि पाचवा प्रकार आहे भावनाप्रधान. म्हणजे ज्यांचं भावनिक संतुलन जरा नाजूक असतं. ते क्षणात खुश तर क्षणात नाराज होऊ शकतात. त्यांच्या भावनांमध्ये खूप चढउतार दिसून येतात आणि ते भावनांच्या आहारी लवकर जातात. पण इथे एक प्रश्न मनात येतो, आपण स्वतःला या 5 प्रकारांपैकी एका चौकटीत बसवणं कितपत योग्य आहे? यामुळे आपण स्वतःवर मर्यादा तर घालत नाही ना, की मी अंतर्मुख आहे त्यामुळे मी प्रेझेंटेशन देऊच शकत नाही असं म्हणून आपण पळवाट शोधतो? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. या प्रकारांचा उद्देश लेबल लावणं नाही, तर स्वतःला ओळखणे आहे. ही आपली नैसर्गिक प्रवृत्ती काय आहे हे दाखवणारी एक दिशा आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या अंतर्मुख व्यक्तीला हे समजलं तर ती प्रेझेंटेशन नाकारणार नाही, उलट प्रेझेंटेशन नंतर स्वतःला रिचार्ज करण्यासाठी 1 तासाचा एकांत शोधेल. म्हणजे आपल्या मर्यादांवर नाही तर आपल्या गरजांवर लक्ष केंद्रित करता येतं. ही केवळ सुरुवात आहे, शेवट नाही.
ठीक आहे, म्हणजे हे व्यक्तिमत्वाचे प्रकार म्हणजे आपण प्रवासाला कुठून सुरुवात करतोय, आपलं स्टार्टिंग पॉइंट काय आहे हे ठरवण्यासारखं आहे. एकदा का ते कळलं की पुढचा प्रवास करण्यासाठी कोणत्या पायऱ्या आहेत, यावर लेख काय प्रकाश टाकतो. लेख आपल्याला एक 8 कलमी कार्यक्रम देतो. यातल्या पहिल्या 2 पायऱ्या म्हणजे पाळाघरणीच आहे. पहिली पायरी आहे आत्मजागरूकता आणि स्वमूल्यांकन, म्हणजे आपली ताकद आणि कमकुवतपणा प्रामाणिकपणे ओळखणं. आपण कोणत्या परिस्थितीत कसे वागतो, आपल्याला राग कधी येतो, आपण कोणती गोष्ट टाळतो, हे सगळं समजून घेणं. आणि यातूनच दुसरी पायरी येते ध्येय आणि प्रेरणा निश्चित करणे. एकदा आपल्याला कळलं की आपल्यात काय कमी आहे किंवा काय चांगलं आहे, मगच आपण ठरवू शकतो की आपल्याला काय सुधारायचं आहे. उदाहरणार्थ, मला लोकांसमोर बोलायची भीती वाटते, ही झाली आत्मजागरूकता. आणि मला पुढच्या 6 महिन्यात टीम मीटिंगमध्ये सहजपणे बोलता यायला हवं, हे झालं ध्येय. बरोबर. त्यानंतरची तिसरी पायरी खूप महत्वाची पण तितकीच अवघड आहे. अभिप्राय मिळवणे. कारण आपल्या काही सवयी आपल्या लक्षात येत नाहीत, पण इतरांना त्या स्पष्ट दिसतात. विश्वासू मित्रांकडून, मार्गदर्शकांकडून किंवा सहकाऱ्यांकडून प्रामाणिक मतं घेणं आवश्यक आहे. हा अभिप्राय आपल्याला आरसा दाखवण्याचं काम करतो. पण अभिप्राय घेणं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच धोकादायक नाही का? चुकीच्या लोकांकडून किंवा चुकीच्या पद्धतीने दिलेला अभिप्राय आपला आत्मविश्वास कमी करू शकतो. तू हे कधीच करू शकणार नाहीस, असं कोणी म्हटलं तर. यावर काही उपाय सांगितलाय का? तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला. म्हणूनच लेखात विश्वासू मित्र किंवा मार्गदर्शक असा शब्द वापरला आहे. अभिप्राय कोणाकडून घ्यायचा हे निवडणं खूप महत्वाचं आहे. अशा व्यक्ती निवडा ज्यांना तुमच्या प्रगतीची काळजी आहे, ज्यांना तुमची निंदानालस्ती करायची नाही. आणि अभिप्राय घेताना बचावात्मक पवित्रा न घेता तो एक डेटा म्हणून स्वीकारा. त्यातील काय खरं आहे आणि काय नाही हे ठरवण्याचा अधिकार शेवटी आपलाच असतो. हे पटलं, म्हणजे फिल्टर लावून अभिप्राय घ्यायचा. त्यानंतरच्या पायऱ्या कोणत्या आहेत? पुढच्या 2 पायऱ्या कृती आराखड्याबद्दल आहेत. चौथी पायरी एका वेळी एकाच कौशल्यावर लक्ष केंद्रित करा, जसं की सक्रिय ऐकणे किंवा वेळेचे व्यवस्थापन. एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये सुधारणा करायला गेलो तर काहीच साध्य होत नाही. आणि 5वी पायरी म्हणजे त्यासाठी स्मार्ट SMART ध्येयांचा वापर करून कृती आराखडा बनवणे. स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रेलेव्हंट आणि टाइम बाउंड. यामुळे ध्येय अधिक स्पष्ट आणि साध्य करण्यायोग्य होतं. आणि शेवटच्या 3 पायऱ्यांबद्दल काय? 6वी, 7वी आणि 8वी पायरी सतत शिक्षण, सराव आणि पुनरावलोकन. ही खरं तर एका चक्राच्या 3 बाजू आहेत. आपण काहीतरी नवीन शिकतो, मग ते पुस्तक वाचून असो किंवा कार्यशाळेतून. त्यानंतर ते ज्ञान प्रत्यक्ष परिस्थितीत वापरतो, म्हणजे सराव करतो, आणि शेवटी त्याचा आढावा घेतो की आपल्याला कितपत यश आलं आणि पुढे काय बदलायला हवं. ही एक न संपणारी प्रक्रिया आहे. पण या 8 पायऱ्या ऐकल्यावर खूप आदर्शवादी वाटतात. हे प्रत्यक्षात करणं किती सोपं आहे, कारण रोजच्या धावपळीत या सगळ्यासाठी वेळ आणि ऊर्जा कुठून आणायची? लेखात या व्यावहारिक अडचणींबद्दल काही सूचना आहेत का? हो, आणि हेच या लेखाचं वैशिष्ट्य आहे की तो केवळ आदर्श मांडत नाही, तर वास्तवात येणाऱ्या अडचणींचीही चर्चा करतो. यातली पहिली आणि सर्वात मोठी अडचण आहे बदलाचा प्रतिकार. आपल्या रुजलेल्या सवयी सोडणं किंवा आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडणं हे खूप अस्वस्थ करणार असू शकतं. आपला मेंदू नैसर्गिकरित्या बदलाला विरोध करतो. आणि दुसरी अडचण म्हणजे आत्मजागरूकतेचा अभाव. बऱ्याचदा लोकांना आपल्या कमकुवतपणाची जाणीवच नसते किंवा ते मान्य करायला तयार नसतात. माझ्यात काहीच प्रॉब्लेम नाही, समोरच्याचाच प्रॉब्लेम आहे, असं वाटणं. अगदी. याशिवाय वेळेचं बंधन ही तर आजच्या काळातली एक मोठी समस्या आहे. आणि चौथी अडचण आहे अपयशाची किंवा लोकांच्या प्रतिक्रियेची भीती. मी यशस्वी नाही झालो तर, लोक काय म्हणतील, या विचारांमुळे अनेक जण प्रयत्नच करत नाहीत. इथे मला एक संबंध दिसतोय. आपण आधी बोललो की तिसरी पायरी अभिप्राय मिळवणे ही आहे, आणि आता ही चौथी अडचण लोकांच्या प्रतिक्रियेची भीती आहे. म्हणजे एक पायरी यशस्वी होण्यासाठी दुसऱ्या एका अडथळ्यावर मात करणं किती महत्वाचं आहे, नाही का? उत्तम निरीक्षण आहे. हे दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. जर तुम्हाला लोकांच्या प्रतिक्रियेची भीती वाटत असेल तर तुम्ही अभिप्राय मागूच शकणार नाही, आणि अभिप्राय मिळाला नाही तर तुम्हाला कळणारच नाही की कुठे सुधारायचं आहे. त्यामुळे ही भीती ओलांडणं ही विकासासाठीची पूर्वअट आहे. आणि गंमत म्हणजे यातली बदलाचा प्रतिकार ही अडचण सर्वात मोठी आहे, कारण ती इतर सर्व अडचणींना खतपाणी घालते. बदलायलाच तयार नसाल तर वेळ असूनही काढला जाणार नाही आणि भीती वाटतच राहील.
तसेच योग्य मार्गदर्शनाचा किंवा संसाधनांचा अभाव आणि खूप लवकर परिणाम मिळवण्याची अवास्तव अपेक्षा यामुळेही निराशा येऊ शकते. बरोबर. या सर्व अडचणी वास्तविक आहेत आणि त्यावर मात करण्यासाठी मानसिक तयारी आणि योग्य नियोजन आवश्यक आहे. मग ह्या सगळ्यावर मात करून प्रगतीसाठी कोणत्या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करायला हवं? कुठे प्रयत्न केल्यास जास्त फायदा होऊ शकतो? लेखानुसार 4 प्रमुख क्षेत्र आहेत जे विकासाचे आधारस्तंभ आहेत. पहिलं म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. याचा अर्थ स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेणं आणि त्यावर नियंत्रण ठेवणं. रागाच्या भरात प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे विचार करून प्रतिसाद देणं हे भावनिक बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. दुसरं क्षेत्र आहे संवाद कौशल्य. आणि यात केवळ शाब्दिक संवाद नाही तर अशाब्दिक संवाद म्हणजे आपली देहबोली आणि बोलण्याचा स्वर यांचाही समावेश होतो. कधीकधी आपण काय बोलतो यापेक्षा कसं बोलतो हे जास्त महत्त्वाचं ठरतं. तिसरं क्षेत्र आहे आत्मविश्वास निर्माण करणे. हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या लहान-सहान यशाची नोंद घेऊन आणि स्वतःच्या कामगिरीला ओळखून आत्मसन्मान वाढवणे. आत्मविश्वास असेल तरच आपण नवीन आव्हानं स्वीकारायला तयार होतो आणि अपयशातून खचून जात नाही. आणि चौथं महत्त्वाचं क्षेत्र आहे अनुकूलता. म्हणजे नवीन परिस्थिती आणि आव्हानांना सकारात्मकतेने सामोरे जाण्यासाठी लवचिकता विकसित करणे. आयुष्य सतत बदलत असतं, त्यामुळे बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता असणं हे यशस्वी व्यक्तिमत्वासाठी खूप गरजेचं आहे. या 4 क्षेत्रांवर काम केलं तर इतर गोष्टी आपोआप सुधारायला लागतात. तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपलं व्यक्तिमत्व हे केवळ अनुवंशिकता किंवा परिस्थितीवर अवलंबून नाही. जैविक, पर्यावरणीय आणि सामाजिक घटक जरी त्याला आकार देत असले तरी आपल्या जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांनी आपण एक यशस्वी आणि सकारात्मक व्यक्तिमत्व घडवू शकतो. अगदी. लेखाचा शेवटचा संदेश हाच आहे की आपल्या हातात खूप काही आहे. प्रयत्नाने आपण स्वतःला घडवू शकतो. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे वर्षाला एक जरी सद्गुण आपण अंगीकारला तरी ती एक मोठी सुरुवात असते. थेंबे थेंबे तळे साचे तसंच सद्गुणांचं आहे. ही एक मॅरेथॉन आहे, 100 मीटरची शर्यत नाही. हा लेख आपल्याला विकासाचा एक संपूर्ण आराखडा देतो. पण यावर विचार करताना एक प्रश्न मनात येतो. या 8 पायऱ्यांपैकी आत्ता सुरुवात करण्यासाठी अशी कोणती एक पायरी असेल जिचा सकारात्मक परिणाम इतर सर्व पायऱ्यांवर आपोआप व्हायला लागेल? ती पहिली पायरी म्हणजे आत्मजागरूकता असेल की तिसरी पायरी म्हणजे इतरांकडून अभिप्राय घेण्याचं धाडस करणं? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.